सांगली शहरात आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बर्निंग बाईकचा थरार पाहायला मिळालाय। विशेष म्हणजे ज्या कंपनीची दुचाकी होती त्याच दुचाकीच्या शोरूम समोर सदरची घटना घडली आहे। अचानक घडलेल्या या घटनेत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे। या दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेने वेळीच गाडी थांबवून बाजूला गेल्याने तिचा जीव वाचला। अग्निशामक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत गाडीचा केवळ सांगाडाच राहिला होता। उन्हाळ्यात तापमान वाढल्याने इलेक्ट्रिक दुचाकी पेटण्याच्या अनेक घटना अनेक वेळा घडल्या होत्या, मात्र सांगलीत ऐन पावसाळ्यात दुचाकी पेटली आहे। त्याचं झालं असं की एक महिला इलेक्ट्रिक बाईक घेऊन सांगलीतील कॉलेज कॉर्नर जवळील दुर्गामाता मंदिराकडून TVS शोरूमकडे निघाली होती। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक गाडीच्या डिक्कीतून धूर येऊ लागला। महिलेने तातडीने गाडी थांबवून ती बाजूला गेली। यानंतर काही क्षणातच धुराचे लोट आणि भीषण आग लागली। काही नागरिकांनी याची माहिती तातडीने महापालिकेच्या अग्निशामक विभागाला दिली। अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाण्याचा मारा मारून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली। अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरात मोठा गोंधळ उडाला। आगीच्या घटनेनं बायपास मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। ज्या कंपनीची दुचाकी त्याच कंपनीच्या शोरूम समोर दुचाकी पेटल्याच्या घटनेनं आश्चर्य व्यक्त होत आहे।